सांगेन ऐक, तव हृदय कमळ आराम, जो योगियांचा निष्काम काम. गोड शब्द आणि गोड ओवी आहेत प्रत्येक ओवी माऊलींची. सरस्वतीची वीणा जशी झंकारते तेव्हा हृदयरूपी कमलाप्रमाणे स्थित असलेला व निरीच्छ निस्पंद निष्कम नॉन व्हायब्रेशन झालेले सिद्ध महायोगी ज्यांची इच्छा करतात असा जो भगवान पुरुषोत्तम श्रीकृष्ण तो अर्जुनाला म्हणाला. प्रश्नाचे उत्तर देत आहे ते ऐक. सांगू नये असं नाही, पण परिणाम कोणाचा होतो आपल्याला माहिती आहेत गोष्ट शब्दज्ञानाने त्या सांगितल्या म्हणजे पांडित्य किंवा विद्वत्ता प्रगट केली एवढाच अर्थ होईल, पण लोक जीवनावर ते परिणाम होत नाहीत. म्हणून आता अनेक महाराज लोक सांगताना दिसत आहेत, माहिती आहे, पण स्वतःचं अनुकरण अनुसरण तसं नसल्याने जनमानसावर भक्तांवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. लगेच झटकून जातात. रामायण ऐकतात, ती सासू तो सासरा तो नवरा आणि ती बायको पटकन झटकून निघतात की बस इथे सोडून दिलं रामायण, महाभारत सुरू घरी. काही परिणाम होत नाही. परिणाम होण्याकरिता काय असावं लागतं? तव हृदय कमळ आराम, जो योगियांचा निष्काम काम. भगवान गोपाल कृष्णांचं वर्णन 2 ओळीत भगवान ज्ञानेश करतात. तव हृदय कमळ आराम, तेव्हा हृदयरूपी कमलामध्ये स्थित असलेला, हे हृदय नाही, हे हृदय. ही छाती पाडून काही दाखवता येत नाही. उपादेय हृदय मेंदू, त्याच्यामध्ये भगवान असतो. तेव्हा हृदयरूपी कमलामध्ये कमळ 1000 पाकळ्याचं कमळ आहे. 4 पाकळ्या मूलाधार चक्रात असतात आणि 1000 पाकळ्या सहस्रारमध्ये असतात. ह्या पाकळ्या म्हणजे अक्षरशः जड नाही आहेत, हे चेतनेची किरण आहेत. 1000 किरण, सूर्याचे 7 किरण निघतात, पण हा सहस्रार 1000 किरण सोडतो. 1000 चेतनधारा त्याच्या असतात. त्या अतिशय कोमल कमळापेक्षाही जड जे कमळ आहे त्याच्याही पेक्षा कोमल असतात. नाही तर तुमचा मेंदू फाटून गेला असता, फुटला असता, आग आग झाली असती. कारण त्याच्यामध्ये भगवान निवास करतात. ज्यांच्या हृदय कमलामध्ये भगवान प्रगटला ते शांत असतात, बाकीचे अशांत असतात. तव हृदय कमल आराम, तेव्हा हृदयरूपी कमलामध्ये स्थित असलेला व निरीच्छ. भगवान गोपाल कृष्ण कसे आहेत? निरीच्छ, निस्पंद, निष्कंप आणि निष्काम इतके शब्द टाकलेत. आधी निष्काम टाकलाय शब्द. कामना रहित आहेत भगवान. भगवान गोपालकृष्णांच्या जीवनात एक दुसऱ्याच्या विरुद्ध बाजू, लौकिक अर्थाने जी बाजू ती अध्यात्म अर्थाने विरुद्ध दाखवलेली. भगवान आणि तसे भगवान नाहीत असंच म्हटले गेलेले. भगवंताला कामेच्छा नाही. मग लग्न करू नये आपल्याला कोणी विचारलं तर? मग का केलं लग्न? पण एकाचं केलंय का? ठीक आहे बाबा,
रुक्मिणीशी लग्न झालं असतं आमचं काही म्हणणं नाही, आणि आम्हाला मात्र सांगितलं एकच बायकोशी संसार करा. दुसऱ्या धर्मात पहा ना, कधी 2 करता येतात, 3 करता येतात, 4 करता येतात, आणि कधीही सोडता येते, कधीही धरता येते. आमच्याकडे मात्र कंडिशन्स टाकल्यात. मग स्वतः अनकंडिशनल 16,000 कमी पडल्या म्हणून पुन्हा 108 अशा केल्या. तरी हा निष्काम, कामना रहित, हे रहस्य आहे. म्हणून भगवान कृष्णांचं असं वर्णन आहे. योगी शब्द योग्यांचा निष्काम. हा जो योगी आहे याच्या मनामध्ये कुठलीही वासना, कामना, जसे महावीर असतील, बुद्ध असतील, भगवान ज्ञानेश्वर असतील, काम कधीच ज्यांच्या उठला नाही, कुठलाही पुरुष, कुठली स्त्री ज्यांच्या हृदय कमलामध्ये प्रगट झाली नाही कामवासनेतनं थोडीही देखील, स्वप्नात देखील ज्यांच्या आली नाही. आणि हा भगवान कोणाचा रिप्रेझेंटेटिव्ह? गोपिकांशी रासक्रीडा करतोय, राधेशी करतोय, इकडे 16,108 बायांशी करतोय. आम्हाला वासना निर्माण झाली म्हणून तो बायको केली असं समजा ना. त्याला वासनाच निर्माण नाही झाली का? लौकिक अर्थाने ज्ञानेश्वर म्हणतात नाही झाली. आणि योगी त्यालाच ठेवतात आपल्या हृदय कमलामध्ये, कारण हे कामना रहित झालेले आहेत. त्या कामना रहित भगवान असावा. आणि त्याच्यात सिलेक्शन त्यांनी कोणाचं केलं आहे? भगवान कृष्णांचं. भगवान कृष्णांची स्थिती काय असेल? मधून मधून घेऊया विषय, पण पुढे सरकतो, कारण याच्यावरच अडकलो तर खूप बोलेल. भगवान निष्काम. निष्काम काय असतं हा प्रकार समजला पाहिजे. म्हणून निष्काम ह्या शब्दावर मी काही वेळेस बोललोय, काही वेळेस थोडंसं सुरू केलंय, आणि काही भागच पाहणार आहेत, कारण मधून मधून हे सगळे शब्द येणार आहेत. अगोदर काम शब्द वापरला आहे आणि कृष्णाला निष्काम शब्द वापरला आहे. अक्रोधी म्हटलंय का? नाही. अलोभी म्हटलंय का? नाही. लक्षात घ्या, कुठल्याही धर्माच्या शास्त्रांमध्ये तो अक्रोधी आहे असं म्हटलेलं नाही आहे, अलोभी आहे असं म्हटलेलं नाही. निष्काम म्हटलेलं आहे, कामना रहित म्हटलेलं आहे. योग्यालाही निष्काम म्हटलेलं आहे. म्हणजे क्रोध हा दुय्यम, लोभ दुय्यम, सगळं दुय्यम, मेन काम, कामे इच्छा. मी परवा विषय सुरू केला होता हा. काम, क्रोध, लोभ आणि मोह. आता 1 मिनिट राहिलंय, म्हणून आता तो विषय सुरू करत नाही. कामाचा अर्थ एवढंच सांगतो, दुसऱ्यापासून सुख मिळेल ही आशा असणे म्हणजे काम. कामवासना आमच्यामध्ये असणे, कामेच्छा आम्हाला निर्माण होणे, याचा अर्थ काय? लौकिक भाषेमध्ये दुसऱ्यापासून सुख मिळेल ही आशा म्हणजे काम. 2, माझे सुख बाहेर आहे. ध्यानाचा अर्थ काय? योगी ध्यानी असतात, योगी समाधिस्थ असतात. त्यांना कामपुरुष चालेल का? ध्यानाचा अर्थ काय? ते ध्यानी आहेत म्हणजे काय? माझे सुख बाहेर आहे, आणि ध्यानाचा अर्थ आहे माझे सुख आत आहे.